सम्राट, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तू माहिती सांग. सांगतो. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले. त्यांना खूप कष्ट करून गाडी बंगला मोठं राज्य उभं केलं. त्यांना देश आपल्या भारताचे संविधान लिहून ते खूप मोठे होऊन शिकून सावरून त्यांना टाई गळ्यामध्ये निळं शर्ट निळा कोट, ते वर्गाच्या बाहेर बसून ते शिकले. इतकी मेहनत करून ते शिकून सावरून मोठे झाले. म्हणून त्यांना पाणी कुठं भेटलं नाही. ते चौदार तळ्याच्या इथं जाऊन तिथं पाणी पिऊन वापस आले. यांच्यासारखं हाय का कोण? बाबासाहेब सारखं शिका, संघटित व्हा, लोकशाही. बाबासाहेब इतकं कोणच नाही हुशार. फक्त बाबासाहेब आपल्या जिल्ह्याचे खूप हुशार होते. त्यांना सगळ्या भागामध्ये सगळ्या अभ्यासामध्ये त्यांना सगळ्यात पुढे जाऊन पेपरामध्ये त्यांचा पहिला नंबर आला. सगळ्या देशामध्ये त्यांचं नाव मोठं आहे, है की नाही? देशात त्यांचं नाव मोठं आहे. हा, त्यांचा मोठा पुतळा कुठे सांगू का? त्यांनी कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. त्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये मोठा पुतळा बसवलेला आहे. ते ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत होते त्या कॉलेजच्या बाहेर मोठा पुतळा आहे परदेशामध्ये. आणि पुन्हा लंडनचे जी लॉचं कॉलेज होतं त्या लॉच्या कॉलेजमध्ये सुद्धा अशी भिंत भरून मोठा फोटो बसवलेला आहे त्यांचा. मग आपल्या या भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव परदेशात देशात विदेशात किती घेतलं, किती मोठं झालंय, है की नाही? सगळ्यात जास्त त्यांनी किती तास अभ्यास केला सम्राट? किती तास? रात्र झाले अभ्यासात उजडूस अभ्यास करायचे. ते 18 तास अभ्यास करायचे. आपला दिवस किती तासाचा असतो? 24 तासाचा. किती तासाचा? 24. पण त्यांना 18 तासच अभ्यास करायचे. 18 तास अभ्यास केला. 18 तास. आणि फक्त झोपायचे किती तास? 6 तास झोपले फक्त ते. पण ते उठायचे लवकर. मित्र सकाळी लवकरच उठायचे आणि लगेच वही पुस्तक पेन घ्यायचे. लगेच दिलेला अभ्यास पूर्ण करायचे. अभ्यास पूर्ण झाला तरी बी त्यांना ते पुस्तकावरचे कधीच उठले नाही. कधीच उठले नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का कोणच हुशार नाही. टाळ्या वाजवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. आणि आपल्या सम्राटसाठी डबल जोर द्या. सम्राट, तुला मी वाचायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक उद्याच्याला घेऊन येते. तू पूर्ण वाचून काढ. तू हुशार आहेस, तुला समजते. त्यांनी स्वतः लिहिलेले बरं का? नाही, संविधान लिहिले, पण त्यांनी दररोजच्या त्यांच्या आयुष्यामधले विचार वगैरे त्यांचं हे आणून देते, आत्मकथा आणून देते तुला वाचायला. तुला आणखी